नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. सर्वसामान्यांची आवडती लालपरी जालना जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात पोहोचते. याच लालपरीने जानेवारी महिन्यात जालना विभागात तब्बल 4 कोटींचा नफा मिळवलाय. पाहुयात साहिल पाटील यांनी घेतलेला हा विशेष रिपोर्ट. एसटीच्या जालना विभागाला जानेवारी महिन्यात तब्बल 3,97,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झालाय. बसमधील वाढलेली प्रवासी संख्या तसेच राज्य सरकारच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना यांचा यासाठी मोठा हातभार लागलाय. जानेवारी 2024 मध्ये जालना विभागासह त्या अंतर्गत येणाऱ्या 4ही आगारांनी एकत्रितपणे 3,97,00,000 रुपयांचा नफा नोंदवलाय. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलतींचा सकारात्मक परिणाम प्रवासी संख्येत वाढ म्हणून दिसून येतोय. प्रवाशांची वाढती संख्या आणि नियमित महसूल यामुळे विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती जालना आगाराचे आगार व्यवस्थापक अजिंक्य जैवळ यांनी दिली आहे. जालना विभागाला जानेवारी 2026 मध्ये तब्बल 3,97,00,000 रुपयांनी जालना विभाग आणि विभागातील 4 आगार हे नफ्यामध्ये, निव्वळ नफ्यामध्ये आलेले. वाढती प्रवासी संख्या आणि एसटीची जी काही सेवा आहे ती आता अद्ययावत होत आहे. आणि महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना दिलेल्या सवलती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना दिलेल्या सवलती आणि इतर 27 प्रकारच्या सवलती आणि विद्यार्थ्यांना देखील महामंडळामार्फत सवलत देण्यात येते. त्यामुळे स्वच्छ सुंदर बसेस आणि योग्य बसेस मार्गावर धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वाढता कल आता बसस्थानकांवर देखील आपल्याला दिसत आहे. आणि त्यातूनच जालना विभागाला गत महिन्यामध्ये 3,97,00,000 एवढा नफा मिळालेला आहे. आणि एप्रिल ते जानेवारी पर्यंत एकूण संचित मध्ये 28,17,00,000 रुपये नफा यावर्षी जालना विभागाने कमावलेला असून तो गत वर्षीच्या तुलनेमध्ये 7 कोटी रुपयांनी अधिक कमावलेला आहे. शिवजयंती उत्सव आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रूप हॉल येथे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे होते. शिवजयंती उत्सव आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रूप हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, शिवजयंती उत्सव मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितलं की शिवजयंती निमित्त शहरात एक SRPF तुकडी, 550 होमगार्ड तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेत. मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे सतत नजर ठेवली जाणार असून शहरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं की न्यायालयाच्या आदेशानुसार शिवजयंती मिरवणुकीस डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र नियमानुसार परवानगी घेऊन 2 साऊंड बॉक्स वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच शहरात रात्रीच्या वेळेस ऑल आउट ऑपरेशन सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी नागरिकांना शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करण्याचं आवाहन केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले. या शांतता समिती बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. काय बैठक घेतली होती, काय आढावा? आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजानचा पवित्र महिना जो 19 तारीखपासून सुरू होत आहे त्यासाठी शांतता समितीची बैठक जे संपन्न झालेली आहे जालना शहरामध्ये. त्यामध्ये सर्व लोकांनी शांतता आणि हसी खेळीच्या वातावरणामध्ये हे सगळे कार्यक्रम पार पडतील अशी ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व सूचना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. काही समस्या त्यांनी जो रेज केली, काही खड्ड्याबद्दल, तारबद्दल, त्याच्याबद्दल आता आम्ही रूट पाहणी करणार आहोत MSEB नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत. आणि त्याच्यावर 19 तारीखच्या अगोदर उद्याच्या दिवशी आणि आज रात्रीमध्ये जो काही सुधारणा आहे ते केली जाईल. सगळे सण उत्सव शांततेत पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यासाठी बंदोबस्त एक SRPF कंपनी, 550 होमगार्ड आणि जिल्हा पोलीसचा पूर्ण बंदोबस्त, तसेच कॅमेरा, ड्रोन कॅमेरा हे सगळा वापरचा नियोजन आम्ही केलेला आहे. जालना शहरात डीजेला परवानगी दिली की? डीजेची परवानगीचा विषय नसतो, पण तो डीजे वाजला की तो माननीय हायकोर्टाचे 75 डेसिबल मध्ये बसत नाही, म्हणून तो त्याला परवानगीचा विषयच येत नाही. पण कोणी जर त्या डेसिबल मध्ये 1-2 बॉक्स लावत आहे तेवढ्यापर्यंत आम्ही ते कन्सिडर करू. सर, सध्या ऑल आउट ऑपरेशन संदर्भात आता सण उत्सव आहे. ऑल आउट ऑपरेशन जर रात्री 9:30-10 वाजेपासून पोलीस
जालना शहरामध्ये घेत आहे. चोगे पोलीस स्टेशन, DYSP, ॲडिशनल SP मी आणि हे आपला असाच सतत सुरू राहणार आहे. त्याचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि सर्व नागरिकाला पण आवाहन आहे की रात्री झाल्यानंतर बिनकामाने बाहेर फिरू नको. आता जर खूप गर्दी आहे तर कोण ॲक्च्युअली फिरतो कामासाठी आणि कोण त्यामध्ये क्रिमिनल आहे ती कळत नाही. म्हणून ही अलर्ट ऑपरेशन आम्ही घेत आहोत आणि ही असा सतत सुरू राहणार आहे. जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि देखणा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या कार्यकर्तृत्व, शौर्य आणि पराक्रमाचा जागर घालण्यात आला. पोवाडे, लोककला आणि शाहिरीच्या माध्यमातून शिवचरित्र जिवंतपणे उलगडत रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाउन हॉल येथे शिवरायांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन, दीपप्रज्वलन करून जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर अजिंक्य लिंगायत, शाहीर रामानंद उगले, माधवी उगले माळी, शाहीर अप्पासाहेब उगले तसेच त्यांच्या सहकलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि सांस्कृतिक सादरीकरणातून शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला. बहारीदार पोवाडे, जोशपूर्ण शाहिरी आणि लोककलांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या ठिकाणी साजरी केली जाते शिवाजी महाराज. सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी माननीय आपल्या पहिल्या महापौर वंदनाताई मगरे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. खरं जर पाहिलं तर मी शासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला. मी माझ्या या ठिकाणी 2 शब्दामध्ये त्यांना सांगितलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णासाहेब साठे आणि अनेक हे जे महापुरुष आहे त्यांनी आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्यांचे विचार आम्हाला काही दिलेले आहे. तर त्यांचे विचार या ठिकाणी पुढे नेण्यासाठी शासनाने जे पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे तर त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. कशा प्रकारे कार्यक्रमाचा फायदा होणार आहे? हे विचार महापुरुषांचे सर्वसामान्य लोकांमध्ये जी नवीन पिढी आहे त्यांच्यापर्यंत जर हे पोहोचले तर मला वाटतं खरोखर या कार्यक्रमाचा फायदा आणि त्यांची जनजागृती या ठिकाणी. जालना शहरात नागरिक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे. तुमचा अजेंडा काय असणार आहे? आता तुम्ही पहिले उपमहापौर म्हणून या ठिकाणी. हे बघा, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेले 4.5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय सत्ता आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने आता आमचे या ठिकाणी माननीय वंदनाताई मगरे यांची महापौरपदी माजी उपमहापौर म्हणून निवड या ठिकाणी झालेली आहे. आमच्या समोर अनेक समस्या या ठिकाणी आहेत आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जनतेचं सहकार्य लागणार आहे. माननीय महापौर यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छताचा प्रश्न असेल किंवा दिवाबत्ती असेल, रस्ते असेल, असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहे. आमचे वरिष्ठ नेते माननीय दानवे साहेब असेल, मुलंकर साहेब असेल, गुरंटाल साहेब असेल, भास्कर दानवे आबा असेल, यांच्या सगळ्यांच्या मदतीने आमचे सहकारी नगरसेवक सर्व साधा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीने आम्ही या जालना शहरामध्ये प्रत्येक समस्यावर या ठिकाणी मात करू.
शिवजयंती निमित्त जालना शहरातील सर्वेश प्रदीप मुर्मे इयत्ता LKG मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी याने छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्ते कदमचे पाठांतर केले. शिवाय शाळेमध्ये आणि विविध ठिकाणी या गीताचं सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली आहे. वयाच्या अवघ्या 5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्ञान एवढ्या छोट्या वयात पाठांतर करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्म ठिकाण, जन्मतारीख तसेच त्यांच्या मृत्यूचे ठिकाण आणि तारीख याचे देखील त्याने पाठांतर केले. माझं नाव सर्वेश प्रदीप पूर्वे. आज मी म्हणून दाखीन हस्तकदम महाराज गणपती भूपती प्रजापती सोनरत्न श्रीपती यशवदान जागृत देशकित आयाकांत मंडित शस्य पारगत न्यायजिती दुरद्धर पौरप्रताप दुरद्धर क्षत्रिय कुलावतस देशर महाराज धीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1930. त्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. त्यांचा मृत्यू कधी झाला? 3 एप्रिल 1680. कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. त्यांच्या आईचं नाव काय होतं? जिजामाता. काय? सर्वेश प्रदीप बोरवे. कोणत्या क्लासमध्ये आहे? LKG. पंतप्रधान कोण आहे आपले? नरेंद्र मोदी साहेब. मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब. उपमुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब. आणि सुनीत्रा पवार. जालन्याचे आमदार कोण आहे? आजू खोतकर. रणसंगीचे आमदार कोण आहे? हितम दादा. खासदार कोण आहे? कल्याण काय साहेब. जालना येथे नूतन महाविद्यालय सुद्धा 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या प्रसंगी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्रावर आल्या असता यावेळी त्यांना त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी थांबवून ठेवत हिजाब उतरवा तरच आत या असं म्हटलं. या सर्व विषयावर MIM पक्षाचे पदाधिकारी परीक्षा केंद्रावर हजर झाले आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी झालेल्या प्रकारासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. धर्म आणि जात पाहून विद्यार्थ्यांना तुम्ही दाबण्याचा आणि प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये अशी सुद्धा यावेळी त्यांनी मागणी परीक्षा केंद्र चालकांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आज आमचे जालना शहरात नूतन विद्यालय शाळेत 12वीचे एक्झाम चालू आहे. त्याच्यात आता आम्हाला काय आहे तर आमचे जे धार्मिक लोक आहे, मुस्लिम लेडीज आहे, त्यांचं असं म्हणणं होतं का आम्हाला जे आम्ही इथं परीक्षा द्यायला चालले होते तर त्या आतमध्ये येते त्यांनी इथं आमचा हिजाब आणि बुरखा काढला. त्याच्यानंतर आम्हाला ते लय त्रास झाला आणि आमचा हे बोलणं आहे की बाबा तुम्ही असं धर्म पाहून असं करू राहिले हे तुमचं गलत आहे. म्हणून आम्ही त्याच्यानंतर ते शाळेचे जे मोठे शिक्षक आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालं आमचा. त्यांनी मान्य केला हो बाबा एक दिवशी असं झालता का बाबा त्याचा हिजाब आणि बुरखा काढला होता. ते जे झाला त्यांनी बोलले आम्हाला याच्यानंतर काय होणार नाही. मी आहे तर आमचे ज्येष्ठ नेते असदुद्दीन अवीजी साहेब आणि आमचे महाराष्ट्रचे नेते इम्तियाज जलील साहेब त्यांच्याशी बोलणं झालं माझा. त्यांनी मला बोलले आणि त्याच्यानंतर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला या लोकांनी आश्वासन दिला आणि याच्यानंतर त्यांनी चूक जे केली त्यांनी मान्य केला आणि याच्यानंतर अशी काय चूक होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिला. आम्हाला ते चांगला वाटला आणि माझ्या जालन्याचे प्रत्येक नागरिकांना आणि प्रत्येक शाळेचे जे काय हेडमास्टर आहे त्यांना विनंती आहे का तुम्ही आता धर्म पाहून असं काम करू नका. जे आमची धार्मिक भावना आहेत त्यांना तो ठेस पोहोचवण्याचं काम करू नका. मी आहे नगरसेवक खान नगमबी इम्रान खान त्यांचा भाऊ प्रतिनिधी इम्रान खान. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।